नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी पुन्हा आलेली आहे तुमच्या भेटीसाठी. दुसरा सेगमेंट घेऊन किंवा दुसरं नक्षत्र घेऊन आलेली आहे आणि ते म्हणजे भरणी नक्षत्र. मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती अश्विनी नक्षत्राबद्दल सांगितलेली आहे. तर मेष राशीमध्ये येणारं दुसरं जे नक्षत्र आहे ते आहे भरणी नक्षत्र. तर याबद्दल किंवा या नक्षत्राची ओळख आता आपण करून घेऊयात. तर चला मग. भरणी नक्षत्र हे राशीचक्रामधील दुसरे नक्षत्र असून हे खूप महत्वपूर्ण आहे. या नक्षत्रावर शुक्र ग्रहाचे राज्य असून हे नक्षत्र जीवन चक्राच्या सुरुवातीशी संबंधित आहे. ते कसं तर बघा, हे नक्षत्र जन्म निर्मिती आणि प्रजनन क्षमता दर्शवते. आता हे ऐकूनच तुम्हाला एक अंदाज आला असेल की हे नक्षत्र किती महत्वाचं आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये भरणी या शब्दाचा अर्थ म्हणजेच असणारा किंवा आधार देणारा असा होतो आणि हे भरणी नक्षत्र सृष्टीच्या स्त्री ऊर्जेशी संबंधित आहे. भरणी नक्षत्राचे चिन्ह योनी असे आहे. हे स्त्रीच्या पुनरुत्पादक अवयवांचे प्रतिनिधित्व करते. म्हणजेच हे नक्षत्र नूतनीकरणाचे प्रतीक मानले जाते. तर यावरूनच आपल्याला लक्षात येतं की हे पूर्ण आणि पूर्ण स्त्रीसाठी खूप महत्वाचं नक्षत्र आहे. कोणतं तर भरणी नक्षत्र. आता भरणी नक्षत्रावर जन्मलेले व्यक्तींचे स्वभाव कसे असू शकतात किंवा त्यांचे स्वभाव कसे आहेत ते आता आपण पाहूया. या व्यक्ती दृढ, महत्वाकांक्षी असतात आणि उत्कट असतात काहीशे. ते त्यांच्या जीवनामध्ये जे काही ठरवितात अगदी प्रामाणिकपणे साध्य करण्यासाठी त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास असतो. म्हणजे त्यांनी जे काही एखादं ध्येय ठरविलेलं आहे किंवा त्यांना जे काही एक प्राप्त करायचं आहे त्यांच्या जीवनामध्ये, तर ते पूर्णपणे ते प्राप्त करण्यापर्यंत अजिबात चिकाटी सोडत नाहीत किंवा प्रयत्न थांबवत नाहीत. काहीशे हट्टी स्वभावाचे पण असतात. एखादं जर हट्ट त्यांनी धरलं ना, मग ते कोणालाही ऐकत नाहीत. भरणी नक्षत्राचं हे एक महत्वाचा स्वभाव आहे. सोबतच काहीतरी नवीन करण्याची धमक यांच्यामध्ये दिसून येते. वेगवेगळी नवनवीन गोष्टी ते सुरू करू पाहतात. म्हणजे इतर जे व्यक्ती करत असतात हे त्यांना करायला आवडत नाही. आपण काहीतरी वेगळं करावं, काहीतरी वेगळं निर्माण करावं असं यांच्यामध्ये एक धमक असते किंवा त्यांच्यामध्ये एक करण्याची भावना असते, वृत्ती असते. त्याच्यामुळे ते एक वेगळेच व्यक्तिमत्वाचे असतात असंही आपण म्हणू शकतो. वेगळी ज्वलंत व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये असते. सोबतच या व्यक्ती इतरांना आपल्याकडे खेचून आणण्यात किंवा आकर्षित करण्यात पटाईत असतात. म्हणजे यांचं व्यक्तिमत्व हे एक चुंबकासारखे असते असंही आपण म्हणू शकतो की दुसऱ्यांना आकर्षित करणं किंवा आपल्याकडे खेचून आणणं याच्यामध्ये ते खूप पटाईत असतात आणि त्यामुळे ते एखाद्या ठिकाणी नेतृत्व करण्यामध्येही खूप सफल दिसून येतात. एखाद्या फील्डमध्ये, एखाद्या क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी ते नेतृत्व करू शकतात. कारण त्यांचं म्हणणं ते इतरांना पटवून देण्यामध्ये पण खूप असे तरबेज असतात. म्हटल्याप्रमाणे साधारणतः भरणी नक्षत्रांमध्ये जन्म घेतलेले पुरुषांमध्ये काही गुण असतात. ते म्हणजे कोणते तर हे पुरुष काहीशे उत्कट असतात. त्यांना शारीरिक जवळीक साधण्याची इच्छा तीव्र असते. ते खूप महत्वाकांक्षी असतात. स्वतः जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी वाटेल ते कष्ट, वाटेल ते प्रयत्न करण्याची त्यांची तयारी असते. उत्कृष्ट बोलण्यामध्ये पटाईत असतात. इतरांना बोलण्यामध्ये असं गुंडाळून घेतात. संवाद कौशल्य खूप उत्तम असते. म्हणजेच म्हटल्याप्रमाणे एखादं जर तुम्हाला मत म्हणा किंवा एखादा विचार तुम्हाला इतरांना पटवून द्यायचा आहे तर या व्यक्ती एक नंबर असतात त्याच्यामध्ये. स्वतःचे म्हणणे अगदी सहज रीतीने पटवून देतात. समोरच्याला ते मान्यच करावं लागतं अशा शब्दांमध्ये ते पटवून देतात. त्यामुळे ते खूपच असं त्यांचं काम लोकांकडनं पटकीने काढून पण घेतात किंवा एक स्वतःचं काम ते इतरांकडून व्यवस्थितरित्या पार पाडून घेतात. तर भरणी नक्षत्रांमध्ये जन्म घेतलेल्या स्त्रिया या कशा असतात तर सर्जनशील असतात. वेगवेगळ्या कला जोपासणाऱ्या असतात.
सोबतच नवीन निर्मिती, नवीन कल्पना यांच्यामध्ये एक काहीतरी क्रिएटिव्ह करायची खूप एक शक्ती असते असं म्हणायला हरकत नाही. कारण स्त्रीशी संबंधित हे नक्षत्र आहे, त्याच्यामुळे क्रिएटिव्ह म्हणा आणि विशेष करून महिलांमध्येच हे गुण असतात. एखादं नवीन कल्पना म्हणा किंवा एखादं नवीन कला जोपासण्यामध्ये या खूप अशा तरबेज असतात. नवीन कल्पना यांच्यामध्ये साकार करण्याची धमक असते. इतरांची काळजी घेणारे असतात, पोषण करणारे असतात. असे खूपच प्रेमळ व्यक्तिमत्व असलेले असते. परंतु प्रबळ इच्छाशक्ती पण असते यांच्यामध्ये. जे मनात आहे ते बोलून दाखवितात. मनामध्ये एखादी गोष्ट असेल तर ते पटकेने बोलून दाखवतात. अजिबात विचार करत नाही की समोरच्याला काय वाटेल ते. अजिबात घाबरणारे नसतात, कोणालाही घाबरत नाहीत. जे आहे ते स्पष्टपणे इतरांना सांगतात, जे आहे ते व्यक्त करतात. सोबतच थोडेसे उत्कटही असतात, परंतु त्यांना प्रेम आणि सहवासाची तीव्र इच्छा असते. आता भरणी नक्षत्रांमध्ये जन्म घेतलेल्या व्यक्तींना साधारणतः कशामध्ये जास्त प्रगती मिळू शकते किंवा कोणतं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी करिअर करावं हे आपण आता पाहूया. या व्यक्तींनी उद्योग आणि व्यवसाय जर केला, स्वतःचा उद्योग म्हणा किंवा स्वतःचा जर व्यवसाय केला तर त्याच्यामध्ये ते उत्तम प्रगती करू शकतात, उत्तम प्रॉफिट कमवू शकतात. कारण तुम्हाला तुमच्यामध्ये काहीतरी नवीन सुरू करण्याची इच्छा नेहमीच असते. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, नवीन कल्पना तुम्ही साकार करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय म्हणा किंवा उद्योग म्हणा याच्यामध्ये तुम्ही भरपूर प्रगती करू शकता. सोबतच वेळोवेळी जोखीम पत्करण्याची पण तुमच्यामध्ये क्षमता असते. तुम्ही घाबरत नाहीत कोणत्याच गोष्टीला. त्याच्यामुळे तुम्ही आणि व्यवसाय किंवा उद्योग म्हटलं की जोखीम ही आली. मग तो तुमच्यामध्ये गुण असल्यामुळे तुम्ही उद्योग किंवा एखादा व्यवसाय नक्कीच छान रीतीने करू शकता. भरपूर पुढे जाऊ शकता, भरपूर प्रगती करू शकता. आणि या गुणांमुळेच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणा किंवा एक वेगळंच तुम्ही तुमचं नाव कमावू शकतात. आता दुसरं आहे, तुमची नेतृत्व भूमिका ही खूपच उत्तम असल्यामुळे कठोर निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. उत्तम कामगिरी तुम्ही पार पाडता. त्यामुळे तुम्ही एखादी अधिकारी किंवा व्यवस्थापन क्षेत्रामध्येही तुम्ही तुमची उत्तम भूमिका पार पाडू शकतात. म्हणजे एखाद्या नोकरीमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही CEO ची भूमिका म्हणा किंवा सैन्यामध्ये कुठेही अधिकारीची जे काही पद आहे ते तुम्ही उत्तम रीतीने पार पाडू शकता, कारण तुमच्यामध्ये ते गुण आहेत. आता तिसरं आहे की तुम्ही स्वतःला व्यक्त करू शकता आणि याच गुणामुळे तुम्ही कला, लेखन, संगीत आणि अभिनय हे जे काही क्रिएटिव्ह क्षेत्र आहे त्या क्षेत्रांमध्ये तुम्ही नक्कीच तुमचं नाव कमावू शकता. तुमचं एक वेगळं व्यक्तिमत्व तयार करू शकतात. उच्च कोटीला किंवा तुम्ही खूप प्रसिद्ध होऊ शकतात. क्रिएटिव्ह काहीतरी करणे, नवीन गोष्टी ट्राय करू पाहणे, यामुळे तुम्हाला या क्षेत्रामध्ये नक्कीच फायदा मिळू शकतो. आता अजून एक म्हणजे तुमच्यामधला सर्वोत्कृष्ट गुण म्हणजे सत्ता आणि अधिकार यांची तीव्र इच्छा तुमच्यामध्ये असते. तुम्हाला सत्तेमध्ये आणि अधिकार खूप आवडत असतो आणि त्यामुळे जर तुम्हाला राजकारणामध्ये इंटरेस्ट असेल, राजकारणामध्ये तुम्हाला काही करिअर करायचे असेल तर नक्कीच करू शकता. इथेही तुम्हाला यश मिळू शकतं, कारण तुमच्यामध्ये तो गुण आहे. तुम्हाला योग्य प्रगती मिळू शकेल. सोबतच तुमच्यामध्ये योग्य आणि उत्कृष्ट संभाषण कौशल्य आहे. तुम्ही इतरांना असे घट्ट पकडून ठेवतात किंवा एखादा खूप मोठा ग्रुप आहे त्या ग्रुपला पण तुम्ही एक तुमच्याप्रमाणे किंवा तुम्हाला जे मत पटवून द्यायचं आहे ते मत पटवून देऊ शकता. तुमच्या मागे राहण्यासाठी त्यांना एक प्रवृत्त करू शकता आणि या सगळ्यांमुळे नेत्याचं जे कौशल्य आहे ते तुमच्यामध्ये आहे. एक नेतृत्व जे गुण आहे ते तुमच्यामध्ये आहे. तर नक्कीच तुम्ही इथे ट्राय करू शकता. संभाषण कौशल्य असल्यामुळे आणि विशेष म्हणजे एक गुण आहे की तुम्हाला समाजासाठी काहीतरी करायची इच्छा असते. समाजासाठी चांगलं घडवून आणणे, एक समाजाचं हित
करणे हे तुम्हाला मनापासून खूप आवडत असतं आणि त्यामुळे तुम्हाला नेतृत्व गुण आहे. तुम्ही नक्कीच समाजासाठी हे कार्य करू शकता. राजकारणामध्ये जर तुम्हाला प्रयत्न करायचे असतील तर नक्कीच करू शकता. इथेही तुम्हाला यश मिळू शकते. सोबतच भरणी नक्षत्र हे शारीरिक आणि सामर्थ्य आणि सहनशक्तीशी निगडीत नक्षत्र आहे, संबंधित नक्षत्र आहे आणि त्यामुळे तुम्ही क्रीडा क्षेत्रातही नशीब आजमावू शकता. जर तुम्हाला क्रीडा क्षेत्रामध्ये किंवा खेळामध्ये करिअर करायचं असेल तर तिथेही तुम्ही करू शकता, कारण तुमच्यामध्ये शारीरिक सामर्थ्य आहे, सहनशक्ती आहे आणि ह्याच दोन गोष्टी कुठल्याही खेळाडू व्यक्तींना पाहिजे असतं, तर तिथेही तुम्ही कमी पडू शकणार नाही. तिथेही तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवू शकता. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा क्रीडा क्षेत्रामध्ये. तर आता आपण बघितलं की उद्योग व्यवस्थापन, कला, लेखन, गायन किंवा अभिनय स्पर्धा याच्यामध्ये किंवा एखादा नेता किंवा एखादं राजकारणामधील व्यक्ती, अधिकारी व्यक्ती आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे खेळामध्ये किंवा एखादा खेळाडू जर तुम्हाला व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही होऊ शकतात. भरपूर तुम्हाला मार्ग आहेत, भरपूर क्षेत्र आहेत. या क्षेत्रांमधलं तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडला तर नक्कीच तुम्हाला नक्कीच तुम्हाला सफलता मिळेल, प्रगती मिळेल. फक्त तुम्ही प्रयत्न करणे थांबायचे नाही. जर तुम्हाला हे सर्व करत असताना एखादी संधी मिळालीच तर त्या संधीचं सोनं करा, संधी सोडू नका. नक्कीच तुम्हाला यश मिळू शकेल. तुमचं नाव हे जे तुम्ही एका मोठ्या शिखरावर तुम्ही विचार करून ठेवलेला आहे की आपल्याला तिथं पोहोचायचं आहे, तुमचं ध्येय आहे, तर नक्कीच तुम्ही कामगिरी पार पाडू शकतात. आता बघा, भरणी नक्षत्रांमध्ये जन्मलेल्या व्यक्तींचे सामान्यतः रोहिणी, आर्द्रा आणि स्वाती नक्षत्रांमध्ये जन्मलेल्या व्यक्तींशी जुळत असते. परंतु कृतिका आणि मृगशिरा नक्षत्रांमध्ये जन्मलेल्या व्यक्तींसोबत जुळून घेण्यासाठी थोडस यांना एक संघर्ष करावा लागतो. म्हणजे कृतिका आणि मृगशिरा या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींसोबत अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचं पटणं थोडस कठीण जातं. तर यांचे आता आरोग्याबद्दल आपण बघूया. तर अश्विनी नक्षत्रांमध्ये जन्मलेल्या व्यक्तींचे आरोग्य साधारणतः पोट, यकृत आणि किडनीशी संबंधित काही त्रासांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो तुमच्या जीवनामध्ये. तर याच्यासाठी तुम्ही आहाराची योग्य ती काळजी घेत चला आणि नित्यनेमाने व्यायाम करत चला. हे खूप महत्वाचं आहे. तर तुम्हाला हा त्रास होणं थोडस कमी होईल. सोबतच तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, काही अडचणी येत असतील, वारंवार तुम्हाला काही त्रासांमधून जावे लागत असेल, तर अडचणींमधून बाहेर येण्यासाठी तुम्ही भगवान शिवाची प्रार्थना करा. हिरा किंवा पांढरा नीलम रत्न तुम्ही धारण करू शकता आणि सोबतच दान धर्मही करत चला. याचा तुमच्या जीवनावर एक चांगलाच सकारात्मकच प्रभाव पडू शकतो. आता भरणी नक्षत्रांमध्ये काही खूप मोठे मोठे व्यक्तींचे जन्म झालेले आहेत. आता आपण बघूयात कोणकोणत्या व्यक्तींचे जन्म हे नक्षत्रांमध्ये झालेले आहेत. तर J.R.D. टाटा, कोणाला माहिती नाहीयेत हे, ह्यांचाही जन्म ह्या भरणी नक्षत्रामध्ये झालेला आहे. जे उद्योगपती आहेत, करोडपती आहेत. पुन्हा डेव्हिड बेकहॅम, एक फुटबॉलपटू आहे इंटरनॅशनल. सोबतच रवींद्रनाथ टागोर, हे तर कोणालाही माहित नाही असं होणारच नाही. हे सुद्धा भरणी नक्षत्रांमध्ये जन्म घेतलेले आहेत. आणि सगळ्यात मोठे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, B.R. आंबेडकर, ह्यांच्याबद्दल तर काय बोलावे. सेम आता आपणच ठरवू शकतो की ह्या मोठ्या मोठ्या दिग्गज व्यक्तींचा भरणी नक्षत्रांमध्ये जन्म झालेला आहे. आता यांच्या व्यक्तिमत्वावरून, यांच्या जे काही आपण जीवनचरित्र पाहिलेलं आहे, एक जीवन पाहिलेलं आहे, त्याच्यावरूनच आपण अंदाज घेऊ शकतो की हे नक्षत्र कसे आहे आणि आपल्याला आपण काय करू शकतो. जे कोणी भरणी नक्षत्रांमध्ये जन्मलेले असतील तर त्यांच्यामध्ये हे सर्व गुण असतात, सर्व कौशल्य असतं. फक्त आपण स्वतःला ओळखायला कुठेतरी कमी पडतो. तर लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल डिटेलमध्ये तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ भरणी नक्षत्राबद्दल आवडला असेल, मी एक थोडक्यातच माहिती सांगितलेली आहे, तुम्हाला अजून काही मला प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच मला कमेंट करा.
विशेष करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जे तिसरं नक्षत्र आहे मेष राशी मधलं तर ते आहे कृत्तिका नक्षत्र आणि त्याची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. परंतु त्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवा. आणि अजून एक सांगायचं म्हणजे साथ ही अशीच राहू द्या. धन्यवाद.